काही बोकडा का दाढी वाढवलायस की? अरे सर शिव्या देतील रे. श्रावण आहे आमच्या घरात, कापून देत नाहीत बाबा, मारत्यात डायरेक्ट. अरे अरे ते सोड, पण मला जाम टेन्शन आले भावा. अरे काय सांगू तुला मर्दा, अरे ही 10वी आहे आणि पास व्हायचं अवघड आहे की मर्दा. पास व्हायचं काय, आपल्या गोरा आहे की गोऱ्याच कॉपी करतोय आपण त्यावेळी. अरे ते खरं आहे, पण आता 10वी आहे ना हे, कारण बोर्डाची परीक्षा आहे. प्रत्येकाचा नंबर वेगवेगळ्या शाळेत पडते भावा. टेन्शन आले मला, काय सांगू तुला. वेगवेगळ्या शाळेत पडते म्हणजे काय माहित नाही काय तुला? नाही. अरे ले बाबा, म्हणताना मी टेन्शन घेतलोय. मग रे यार, घरात सांगितलं डायरेक्ट कापून टाकतो विहिरीत, नापास झालास तर 10वीला. अरे घातली अवघड आहे बाबा. हाय सोड आपला गोऱ्या, बघूया की त्याचं तरी नंबर जवळ आली तर आलीत. अरे बाबा बोर्डाची परीक्षा आहे, तुला कसं कळलं ना? येते रे बाबा, शांत बस, टेन्शन देऊ नको मला. अरे बोर्डाची परीक्षा, प्रत्येकाचा नंबर वेगवेगळ्या ठिकाणी पडते, कसं कळलं ना तुला? काय मॅनेज करू आपण तिथलं तिथं. काय अवघड आहे बाबा, मला टेन्शन आले जाम. हो जायला ती दाढी काप रे, ती बोकडासारखं दिसाली, कसं दिसाली बघ. श्रावण आहे. अरे काय सर, करायची बॅग. अरे बघ त्याच्या नटीचं भावला पण ठेवलं ते. शाळेला गेलाय काय? कलर कोण यायला असेल. बर बर. ह्यो काय आला गोऱ्या. शाळेला उशीर व्हायलाय. हा हा चल की मर्दा, उशीर झालाय. बरोबर, आलो आलो. ए आशिक पागल आहे, चल रे, काय खोळा झालायस? भावानो, आज आपण जाम खुश आहे. अरे काय आलं. 1 महिन्यानंतर आज तिला बघणार. कुणाला? त्या ईशाला? की आणि कोण. अरे तुम्हाला माहिती आहे काय? अरे ती गेल्या वर्षी नाही आहे म्हणून सांगत होती सगळ्यांनी शाळेत, पुढच्या वर्षी सोडणार आहे म्हणून शाळा. पण ती ईशाच की. काय सांगायला तू? अरे होय. अरे टेन्शन घेऊ नको, इत्यादी चल. अरे हे चल चल, इथे ती चल येईल, चल. मग काय सांगायलास तू? अरे काय ती म्हणत होती ते सांगत होती की. ते काय शाना आहे ती करतो. अरे ती म्हणत होती रे यार. म्हणून तुझी याला कशाला सांगायला म्हणून ती काय नाही मला तू माहिती. पण शहाणा आहेस मर्दा.
Good morning, all of you. Please sit down. तर मुलांनो, आज आपल्या शाळेचा पहिला दिवस हो की नाही? तर मग आज आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात पहिल्या तासापासून करूया. हा, मग त्याच्या आधी आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया. तुझं नाव सांग गं. प्रिया पाव. बस. तुझं नाव सांग. माझं नाव साक्षी तांबे. माझं नाव रिया पाटील. माझं नाव माधुरी माने. माझं नाव प्रशांत लोणी. माझं नाव सुरेश चव्हाण. माझं नाव किरण गाडगे. माझं नाव गणेश कांबळे. अरे तुझं नाव सांग. अरे तुझं नाव सांग ना. गुरु मोठ्याने सांग. गुरु यम मॅडम आत येऊ.
दादा केसरी वाढलेत पुढे शेंडे मारूया काय ठीक आहे दाढीच पडतो तुला दाढी करायला लावलेलं ना होय केसांना हात कोण लावायला लावलं केसांना हात कोणाला हा? तुला पुन्हा संशय आहे का ह्याच्यात सांग घाबरू नकोस पाठीमागचे तिघच ए कुठा रे तुम्ही तिघ इथं या समोर माझ्या थांबा इथं थांबा मला वाटलेलंच तुम्हीच तिघ असणार काय केलंय सांगते या हे काय रे कुणी लिहिले हे कुणी लिहिले कुणी लिहिले काय रे कुणी लिहिले तुला सांगा मॅडम कुणी लिहिले कुणी लिहिले मॅडम तुमची शपथ मी नाही लिहिलं अडवा हो सर खरं सांगवली मॅडम कुणी लिहिले कुणी लिहिले नीट थांब रे थांब सरळ आणि शाळा सुटूस पर्यंत तुम्ही तिघही अंगठे धरून बसायचे कळलं कळलं का
थांब इथं. सरळ अंगठे पकड. पकड अंगठे. पकड पकड. पकडलं की माझे नाही रे बाबा, तुझे. ए सरळ सरळ अंगठे पकड. आणि शाळा सुटूसपर्यंत अंगठे पकडून थांबायचं. कोण केले रे ते? नाही रे. बरं? यानंच केलाय रे मला माहिती होतं हे हेच करणार आहे असं ते. सगळ्याचीच काम आहे ती कशाला लागते डोक्याला तुला? ताप आहे. कशाला लागते तुला असं ते? अरे मी केलं नाही रे. अरे मीच केले ते मीच केले ते प्रत्येक टायमिंग तिच्यामुळे मार खायला लागते आपल्याला. एकदा घेतला का नाही म्हटला हा घेतला. अरे रडली ती डोळ्यात पाणी काढली खुश हा. बदला. घेतला का नाही कशाला शाळा सुटली नाही शाळा? शेंबडे ए शेंबडे ए शेंबडे ए काय रे कुणाला म्हणाला आपण रे? ए तू डुकरीन काळे जाते काय मग समार कमी पडला काढतो तुला. ए जागे काळे जा. ए माझ्या पैसे म्हणतो काय तू? ए तुझा काय संबंध आहे? तुझा येत ना. ए मागं सोड. ए, तू मागं सोड. सोड म्हणू. स्टॉप तेरी भी चुप तेरी भी चुप असं बघायला भांडण मारा की सोडणार नाही आज ह्याला मी तोंडच फोडणार आहे याचं. गणा थांब गणा नको गणा सोड गणा थांब गणा थांब गणा थांब असं थांब ए, गणा सोड गणा थांब आलीस तू लगे गिळायला बसू नको. दिवसभराची भांडी पडले ती घासून घे. ठीक आहे राणी.
बरे त्या नाव्याला कशाला मारलास? बोल की कोण शिवलं काय तुझं? गावभर जेवढी इज्जत आहे माझी तेवढ्या घाल पाण्यात आणि हो मोकळा. दाढी करायला लावलेला त्याला, केसाला कोण हात करायला लावलेला म्हणून मारलाय त्याला. अरे न्हाव्याचं दुकान आहे ना ते, तुझ्या केसालाच हात लावणार म्हणून काय त्याला एवढ्या कारणाने मारलास? तुझा वैताग आलाय वैताग. ओ काय पण बोलू नका माझ्या पोराला. तुझं पोरगाले गुणाचं त्याचा अवतार बघ कसं केलाय अस्वलासारखा. अजून काय म्हणायचं राहिलंय? तू म्हणायला काय शिल्लक ठेवलंयस? गावभर तुझा बाप म्हणून करताना लाज वाटते मला. आणि तू गुणाचं म्हणे तर नटापटा सोड आणि त्याच्याकडे लक्ष दे गुणाचं. कैलास गायकवाड इथंच राहतो का? होय आपण कोण? मी बँकेतून आलोय. ईशा काळे इथेच राहतात का? होय भाची आहे माझी. या आत या. बोला काय म्हणताय? ईशा काळे हिच्या नावावर एवढी प्रॉपर्टी आहे. आता तिचे व्यवहार ती स्वतः करू शकते. 18 वय पूर्ण झालेलं आहे तिला. मग आता तिच्या सहीशिवाय एकही रुपया निघणार नाही तिच्या अकाउंट. त्यासाठी तुमच्या 2 सह्या लागणार, एक तुमची आणि एक ईशा काळे यांची. ओके ईशा बाळ बाहेर ये. सही कर. जातो या तुम्ही. तुम्ही तर म्हणला होता असं काय होणार नाही. काय म्हणलं होतं? अहो विसरलात का? ही सगळी तिची प्रॉपर्टी आपली आहे ना? अगं तुझं तोंड बंद कर, हळू बोल. ती काय पडकी आहे का? प्रॉपर्टी पण आपली आहे ती पण आपली आहे. किती दिवस आपली आहे? उद्या जर तिला एखादा पोरगा आवडला ती पळून जाणार त्याच्यावर, मग बसा बोंबलं. हे बघा आतापर्यंत मी ग बसलेले होते, इथून पुढे मी ग बसणार नाही. दानाची मोठी मी केली तिला आणि हिच्या नावची प्रॉपर्टी कोणतं बसून खाणार? अगं मग तुझं म्हणणं तरी काय आहे? माझं म्हणणं हे आहे, ईशा आणि संग्रामचं लग्न होणार. बस. काय? काय झालं या पुरीचे माई बाप तुम्हीच आहे. नेतीनं डाव साधला आणि एका अपघातानं सारे संपून गेलो. माझी बहीण भाऊची त्यांना या बाळाला अनाथ करून निघून गेले. आता या बाळाची जबाबदारी माझी असेल. हिचं आई पण मीच आणि बाप पण मीच असेल.
अगं ऐकलं का? पाणी घे जरा प्यायला. आता काळजी करायची नाही. आता आपण मामाकडे आलोय, मस्त राहायचं, मस्त खेळायचं. ओ हे घ्या. तुला चिडा काय झाला होता? चिडून आता काय करू? हिला आणताना तुम्ही मला विचारलेला? अगं तुला काय विचारायचं आता? मला काय विचारायचं? ही जबाबदारी तुम्हाला आपली वाटते का? बरे तू तर बाहेर बेटा. आपली नाही तर कोणाची जबाबदारी आहे ही? तुमच्या बहिणीने आपल्या घराची जबाबदारी घेऊन ठेवलेली होती, जेव्हा तिची आपण जबाबदारी घ्यायची. हे बघ, माझी बहीण आणि भाऊजी ह्या जगात असते तर ही जबाबदारी आपण घेतली असते का? अहो तुम्हाला कळत कसं नाही? आपल्या पोराची जबाबदारी कोण घेणार मग? हे बघ, ते दोघे या जगात नाहीत आता, सध्या तरी ती जबाबदारी आपलीच आहे. तुम्हाला ही जबाबदारी सोपी वाटते का? ही लहान आहे तोपर्यंत ठीक आहे, ती मोठी होईल तशी जबाबदारी तिची वाढत वाढत जाणार आहे. ती मी बघून घेईन, ती सोमडीपणा करायची गरज नाही. मी बघा, समजताय बघा, त्याला. बघा. बरं ऐका, महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी सगळ्यांशी. शांत बसा जरा. आता आपली बोर्डाची एक्झाम येते, बरोबर ना? हां. मग सगळ्यांनी एकदम मन लावून अभ्यास केला पाहिजे, कारण या वर्षीचा निकाल ना आपला 100% लागलाच पाहिजे. लागला पाहिजे ना? बरं मला सांगा, आता एक्झाम झाली, सगळे पास झाले, मग त्याच्यानंतर कोण कोण कुठे ऍडमिशन करणार आहे? कोण? मी जयशिंग कॉलेजला ऍडमिशन घेणार. हो का? मॅडम, मी पण जयसिंगपूर कॉलेजलाच ऍडमिशन घेणार आहे. खरं घरातले म्हणतात लग्न ठरवायचं. मला करायचं नाही लग्न, मला शिकायचं. तुम्ही जर घरातल्या सांगून बोला की. हो बोलेन ना, पालकांना सांग बोलवलंय म्हणून. मॅडम, माझं अजून काय फिक्स नाही. घरचे काय म्हणतात. माझं तर आधीच लग्न ठरलंय, माझ्या मामाच्या पोरग्याशी. दहावी तारीख की लग्न? एवढ्या लवकर? हो मॅडम. मॅडम, मॅडम मला या गाव सोडून जायचं नाही. जे काय करायचंय ते गावातच करायचं. छान, बस खाली. आणि ईशा तू ग? मॅडम, 10वी झाल्यानंतर मी माझ्या गावी जाणार. मग गावी जाऊनच कॉलेज करणार आहेस का? हो, तिकडेच. परत नाही इकडेच. पण मॅडम, मला आपल्या शाळेची
आणि आपल्या सगळ्यांची खूप आठवण येणार. मॅम एक सांगू का? हा बोल. तुम्ही आज खूप छान दिसता. हो हो. अभ्यासावर लक्ष दे. आपली बोर्डाची एक्झाम येते, अभ्यास कर. काय झालं? बघू की. अरे बघू की. काय हे? तुझ्यामुळे हात काढून घेतले. तुला झालंयस का काय तू? मीनं काय केलं तुला? झाले? का? प्रेम करते तुझ्यावर. आणि आपली मैत्री? आणि हे कधी झालं तुला? माझ्याविषयी तू असं म्हणतोस? मैत्रीची शांत ठेवायची ना? आपण एवढं बोललो अगोदर हेच त्याचं काय? काय बोललो आपण? मैत्री ती होती ना आपल्यात. का मग तू असं केलं? मी प्रेम करत होतो ना तुला. कसलं प्रेम? काय प्रेम? मैत्री आपल्यामध्ये मैत्री. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. जगू शकत नाही ना? जा, तू ये जा. जा तू. मी नाही म्हणायला. जा, जा. मर. मी खरंच तुझ्याशिवाय जगू जा, जा मर. खरंच मरेन मी. जा, मर जा. ते ना निशा, खरंच तू आपलं गाव सोडून जाणार आहेस? हो, खरंच जाणार. का ग?
आजोबांना बरं नसतं त्यासाठी मला जावंच लागतं. अगं मग आजोबांना इकडे बोलून घे की. नाही ग, या आधीच आले असते पण त्यांचं वय झालंय ना, त्यामुळे मला जावं लागतं. कधी झाला मग? 10वीचा पेपर झाल्यावरती जाईल. किती दिवस मनात ठेवणार आहेस? होय होय विचारून टाक. काय विचारून टाक मग मला. माझ्या भावाच्या मुलीमुळं वेगळा झालायस. तुझं असं वागणं बघून भीती वाटायला मला आता. येडा तर तिच्यासाठी मी लहानपणापासून भावा, पण आज वेळ आली तिला माझ्या मनातच सांगायचं. कसं बोललास भावा, वाघासारखं. हा मग होऊन जाऊ दे. शाळा सुटल्यावर राडा. किरण्या, तू का अभ्यास केला नाहीस? लक्षात नव्हतं? जेवायचं लक्षात होतं का तुझ्या? जेवायचं लक्षात होतं? बोर्डाची परीक्षा किती दिवस राहिली? किती दिवस राहिल्या? किती दिवस राहिल्या? आपण तुला 2 वेळा बोललो होतो. काय केला नाहीस? 4 वेळा झालाय तुझा. बोर्डाला काय सांगतोस? उद्या उद्या सांगतोस काय? दार चढे. चुकू नको, चढे दार. 2 आमचा सोडायचं नाही काय तुला? वर पण बघायचं नाही तुला. इथं चुकलंय, दुरुस्त करायचं. ठीक आहे. इथं जरा थोडस प्रॉब्लेम झालाय, सॉल्व्ह करायचा.
हा ठीक आहे, शाबास. अक्षर जरा चांगलं काढ. हा विचारायलाच पाहिजे. आय लव्ह यू म्हणून विचारून नको. विषय संपला. विचारचं. हीच हार आहे. विशा मला काहीतरी सांगायचं होतं तुला. तुझ्यावर मी तुझ्यावर जाम ते विज्ञानाची गृहपाठ शिकवायची तेवढी ते. विचारलं नाही? नाही रे, मग काय केलास? गृहपाठाची वय आणली. विचारायचं नाही. चल यार. होत नाही याच्याकडनं. विसरतो आता. मर्दा आता तू हे घेऊन काय अभ्यास करत बसणार आहेस काय? हे नाव बघत बस आता तिथं त्याच्यावर. काय अवघड आहे बाबा. आता त्यात काय लिहितोस का नाहीस? वयच बघत बसतो दिवसभर. एवढ्या दिवस तिला बघत होता, आता वय बघत बसलाय. अवघड आहे वय. बरं चल अभ्यास करूया आपण. घरात आमच्या काय म्हणल्यात माहित आहे ना? विहीर कापून विहिरीत टाकतो म्हणल्यात. वय भरता भावानो, आज मूड नाही रे माझा. आपण अभ्यास उद्या करूया. याला काय झालं आता? मूड नाही तुझा? बर भावानो, काहीतरी वेगळं करायचं. काय करतोस वेगळं? राहुल्या भावा, दुसरीवर 2 शब्द होऊन जाऊ दे रे. चल भावा. नाही नाही बाबा, मला येत नाही तसलं. अरे घे रे भावा.
तुला काय बोलावं. आई, वडील, भाऊ, ताई या पलीकडचं जे नातं आहे ना त्याला मैत्री म्हणतात. जशी आपले क्या बात बोले रे भाई. संपला विषय. ए गुऱ्या गुऱ्या हो. दोन शब्द प्रेमावर जाऊ दे की झाडू. होय होती की. घे रे. प्रेम खूप नाजूक आहे रे. प्रेम हा शब्द समोरच्या व्यक्तीच्या कानावर जरी पडला ना त्या व्यक्तीला आपला चेहरा आठवला पाहिजे. त्यालाच प्रेम म्हणतात. कसला चेहरा? अरे मरदा, तुला दुपारी शाळा सुटल्यावर तुला प्रपोज मारायला पाठवलंय आणि तू वय घेऊन आलाय मरदा. कसला? वयच की मर्दा, वय घेऊन आला याला प्रपोज करतो. अरे मर्दानो, मला सोडून आलाय वे. या आला बघ. वाट तर बघायची जरा. अरे तू आत्ता आलाय, आम्ही 1 तास झालो आलोय. आलाय ना? अभ्यास कर. बस तू काय अभ्यास करावा नाही, काय तर महत्वाचा विषय सांगायचा आहे. सांग की मग. ईशा माहिती आहे का? ईशा परत पोरगाच्या गाडीवरून गेली. तू कोणा माहिती आहे का तुम्हाला? आता सांगायला रे मामाचं पोरगा आहे ती. आणि मला पण माहित आहे की मामाचं पोरगा आहे ती. मग अरे आमच्या गावातला नाव आहे का नाही, तोंडाचा रगोती पण मारला गेलो. काय झालं? गुऱ्या जेव्हा पण ईशाच्या घरापासून गेलो आमची रडत असते. काय ते करायचं तुलाच करायचं. दे लवकर कर बा. उद्या दिसणार आहे मला तर. कुठे गेला की? बोल की भावा. बऱ्याला बघितलं असेल. काय विषय? ते सापड ना रे माझं हुडकून. होय. अरे तिकडं दप्तर घेऊन जाताना बघितले रानात त्याला मी. तिकडे गेलाय होय तिकडं. राहुल्या, चल बघा चल. एवढ्या लांब काय येऊन बसलायस? कुठं कुठं उडकलोय तुला? आणि हे काय
दप्तर बिप्तर घेऊन आलायस? अरे सांगायच तर आम्ही पण आलो असतो की नाही दप्तर घेऊन. काय दप्तर घेऊन बोर्डाच पेपर आहे, अभ्यास कोण करणार? ह्यो येऊन बसला इथं. म्हणणारे माझ्या शाळेत काय झाले तुला आणि? तिच्या समोर जर गेलो ना, मन धडधडतोय. आता कापा लागते. याची मी नाही होणार रे माझ्याकडून. तिला सांगणार नाही मनात. हरलो रे मी. भाऊ पुऱ्या, मी एक बोलू काय? भावा तू तिला चिठ्ठी लिही. हा चिठ्ठी. देणार कोण? मी आहे की, घेऊया की आपण. कोणाला देणार? ती मैत्रीण नाही काय तिची? ती तर दुश्मन आहे आपली. अरे आता व्यवस्थित बोलते ती आपल्याला. मी देतो वाटलं. पण लिहू मनातलं काय असेल तिची. होय बाबा, पाड जी तू. थांबा, आता तास चालू आहे, वर्गातच जायचं. एक काम करूया, खिडकीतनं दप्तर टाकूया.
अरे माधवी, किती वाजलेत रे? हा कुठे गेलता? चला आत येऊन बसा. मूर्खपणाचा कळस. भावा आज होती दिवशी तुला शाळा सुटल्यात तेवढे रिया ही चिठ्ठी विशाला दे आणि गुरुने दिला म्हणून सांग. मला काय जमणार नाही असलं काय, ती काय तसली पोरगी नाही. तुम्ही काय ते करा, मला मध्ये घेऊन नका. प्लीज प्रिया take it into प्लीज माझ्यासाठी चल इकडे चल इकडे चल ए ही घे ए पी पाणी अरे पी की पाणी मारदा पी की काय झाले आज हा मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का डिपार डिपांग डिरी पार डिपांग डिची पार डिरी सरजा पुरी नटे आले बघ काय विषय ओय इकडे कुठे दौरा तुझा मित्र नाही काय? कोण गुऱ्या वय त्याला भेटायला चाललंय. भेटायला तुम्ही काय वहिनी वहिनी म्हणतो ईशा मी नाही, हीच ईशाच भेटणार होती. कुठं राहतोय तो? बघा त्या तिथं जावा बघा ती परतराच्या खाली आहे बघा तिथं वैरून नाला लागला तर त्या पत्र्याखाली काय? हा राईट राईट तिथं जा बरं बरं.
भेटली मला वाचली मी आवडली मला नुसता हस म्हणणार आहेस की पुढे काही बोलणार आहेस गुरु ए गुरु 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 हे गुऱ्या अरे गुऱ्या गुऱ्या ए गुऱ्या अरे काय मर्दा दिवसा स्वप्न बघायलायस काय तू काय मर्दा लागलाय येड लागले त्या पुरगीने लावले तुला हे अरे मर्दा तिथं बघ ती काम पडले मर्दा आणि तू काय त्याच्या आईला स्वप्न दिवसा हे अरे उठ की मर्दा आता तर मर्दा अवघड दिवसा स्वप्न बघायला काय